गणपती बाप्पाला खूप मानता, गणपती बाप्पाचे भक्त आहात तर मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. ज्या गणपती बाप्पाने तुमच्या इच्छा पूर्ण केल्या त्याच गणपती बाप्पाची माघ महिन्यातील गणेश जयंती शुभ वेळ आणि त्याचं महत्त्व आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपल्या या डेस्क मराठी भक्तिमय चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तरच शेअर करा, लाईक करा. जाणून घेऊया माघ महिन्यातील गणेश जयंतीविषयीची माहिती. मित्रांनो, गणपतीचा जन्म माघ महिन्यामध्ये झाला. त्या दिवसाला गणेश जयंती असं म्हटलं जातं. या दिवशी रवियोग आणि भद्रा देखील असणार आहे. माघी गणेश जयंती कधी आहे, शुभ वेळ आणि त्याचं महत्त्व आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, गणेश जयंती दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला साजरी केली जाते. तिला माघ विनायक चतुर्थी किंवा गौरी गणेश चतुर्थी असं सुद्धा म्हणतात. यावर्षी गणेश जयंतीला रवी योग देखील तयार आहे. या दिवशी भद्रा योग दुपारी सुरू होत आहे. यावेळी भद्रा पृथ्वीवरती असणार आहे. त्यामुळे भाद्र काळात कोणतेही शुभ कार्य केले जाणार नाही. या दिवशी चंद्र पाहणे देखील निषिद्ध आहे. गणेश जयंती कधी आहे, त्याचा शुभ मुहूर्त आणि महत्त्व. तर गणेश जयंती पंचांगणानुसार जर पाहायचं म्हटलं तर यावर्षी शुक्ल चतुर्थी गुरुवार 22 जानेवारी रोजी पहाटे 2:47 सुरू होणार आहे आणि या तिथीची समाप्ती शुक्रवारी 23 जानेवारी रोजी पहाटे 2:28 समाप्त होणार आहे. या तिथीनुसार गणेश जयंती गुरुवार 22 जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे. यावर्षी गणेश जयंती पूजेसाठी शुभ मुहूर्त 2 तास 8 मिनिटे आहे आणि गणपतीची पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त सकाळी 11:29 पासून ते दुपारी 1:37 पर्यंत असणार आहे. गणेश जयंतीच्या दिवशी रवियोग सुद्धा आहे. भद्राचा कालावधी आहे. गणेश जयंतीला चंद्र दर्शन करू नये. गणेश जयंतीला माघ विनायक चतुर्थीचं जे महत्व आहे, पौराणिक कथेनुसार जर पाहायचं म्हटलं तर भगवान गणेशाचा जन्म माघ शुक्ल चतुर्थीला झाला होता. म्हणूनच या तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते आणि या दिवशी उपवास आणि गणेशाचं पूजन केल्याने तुमच्या सर्व मनातील इच्छा पूर्ण होतात आणि आयुष्यामधले त्रास नक्कीच कमी होतात. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. गणपती बाप्पा मोरया.